कल शाम में आ जाना। ओके बाय। नेक्स्ट। चलो बस। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार। बस बोला काय प्रॉब्लेम? काय नाही डॉक्टर साहेब, थोडंसं मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो. हा मग मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलोय ना. आमचं आहे ना सर, आम्ही सेक्स करतो, हा ती बायको आहे माझी. अच्छा. आम्ही सेक्स करतो पण असे तृप्त नाही होत. नाही हम्म. नेमकं काय त्याचं कशा उठतच नाही मग नंतर. जेव्हा माझं मूड होतं ना तेव्हा त्याचं उठ येत नाही असं. अच्छा ही अडचण आहे का तुमची? तसं नाही डॉक्टर, तुम्हाला मी सांगतो, ती अडचण नाही. कसं आहे माहिती का, जर माझं झालं ना तर तिचं होत नाही, तिचं मन भरत नाही, तर माझं ओकून देतं असं आहे. आधीच? आणि हा, आणि जेव्हा तिचं वखत तेव्हा मा वखत नाही. मग आता इथे खूप भयानक अडचण आहे. भयानक म्हणजे डॉक्टर तुम्हाला सांगतो, मला एकदम म्हणे मग दोष कोणाचा आहे तेच मला कळत नाही. आता नेमकं असं आहे ना, तुमचं टायमिंग कसं आहे, किती वाजता करता? अनलिमिटेड अनलिमिटेड. हा नाही किती वाजता तुम्ही सुरू होता काय असं? काहीच नाही असं, काहीच नाही. कधी बी कधी 24 तासात कधी बी, जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणतो टायमाला रेंज ना, म्हणजे असं सकाळ दुपार कधी पण? टाइम फिक्सच नाही, दोघंच राहतो आम्ही, मोकळेच राहतो आम्ही. काहीच करत नाही बाकीचं? नाही असं काही नाही. 10:30च्या नंतर मग 10 ते रात्री 3 वाजेपर्यंत कधी एनी टाइम. हा सकाळी उठल्या 5:30 ते 6:30. पण सकाळी व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाही होत ना. आणि त्यांनी लग्न तर काय केलं मग, असं बॅलन्स इम्बॅलन्स होऊन जातो तर काय लावून. म्हणजे आधीपासून की अडचण? पहिल्या दिवसापासूनच. नाही लग्नाच्या आधी कधी केलंय का? हो साहेब काय बोलताय तुम्ही? होतं ना, मी केलं हा. होतं. लग्नाच्या आधी ना एक बाई होती. अच्छा. तर तिला नव्हतं काय प्रॉब्लेम. नाही तिला किती वेळेस करायची? तिला 6 वेळेस दिवसातून? हो, रात्री. रात्रीतून 6 वेळेस? हा, मग तिच्या नवऱ्याला एकदा 6 वाजता दारू पाजली अच्छा. का मग मी हिला पाजली. हा का? तुम्हाला कधीपासून अडचण आहे? मला का सांगतो लग्नाच्या आधी सांगून दे बिंदास, काय नको लाजू. माझे होते 3 लग्न लग्नाच्या आधी. 3 होते? हा. मग तुम्ही तिघांबरोबर करायचे का? एका संग सकाळी, एका संग दुपारी, एका संग रात्री. अच्छा. 3 टाइम. 3 टाइम. मग तुम्ही पहाटे नव्हते करत का? पहाटे घरचे राहायचे ना, पहाटे कसं काय करते? घरच्यांचा कार्यक्रम चालू असेल ना पाठी. अच्छा. मग पण मग आता त्याला तर तुम्हाला काही पथ्य पाळावं लागतील. कसे? पत्ते खावा. हा तुम्ही ना काय करायचं माहिती का, दिवसा नका करायचं. सध्या दिवसा नका करायचं, तुम्ही रात्री करायचं. रात्री करायचं, करून पाहिलं ना रात्री, रात्री होत नाही. नाही फक्त रात्रीच करायचं. अहो डॉक्टर, कधी केलं तरी होतच नाही तर काय फायदा आहे करून? मी 6 वाजली करून काय फायदा आहे का? आम्हाला फक्त बॅलन्स पाहिजे. आमचा बॅलन्स चालत आहे. आम्हाला तो बॅलन्स करून द्या. माझं वालं होतं, तिच्यावाली होती, पण बॅलन्स नाही होत. म्हणजे एकाची भूक मागते, एकाची मागत नाही. तुम्ही काय करा माहिती का, आता हा असा इश्यू झालेला आहे, तुम्ही साधारणतः 2 दिवस गॅप घ्या. 2 दिवस काहीच नका करू. नाही नाही, असं होणारच नाही. मी तुमच्याकडे येईन, नाही तुमच्या बायकोकडे पाठवा. अहो सर हे असं काय बोलताय? काय माहिती कसं बोलताय. मग मी तुमच्या आपल्याला बायकोवर होतच नाही, आपल्याला होतच नाही. मग मी तुमच्या बायकोवर गेलं चालेल का? हा, तुमच्या बायकोवर मला काय अडचण नाही, तुम्ही जर बोलवलं मी कधी येईन. जा म्हणजे मला ऍक्च्युली ते नाही, जा जा तुम्ही. मला चेक करावं लागेल ना. करा चेक.
चेक करा कार्यक्रम करा, काय अडचण नाही माझी. नाही हो, आम्ही कार्यक्रम नाही कमीत करत. कमी त्याच्या पण भूक भागत नाही तुमच्या कोणतरी भागून. हा करू शकता तुम्ही डॉक्टर तुमचं जर असं असेल ना साडेचारचा हा. तर तुम्ही करा. नाही, माझं ही आहे. गोष्ट माझा शब्द आहे, ही गोष्ट आपल्यात राहील. हा. तुमची तब्येत बी चांगली आहे डॉक्टर, बरं का. तुमचं तुम्ही सगळं वरच एवढे चिकणे दिसत आहे डॉक्टर, तर खाली किती अहो चिकणे? तसं नाहीये मॅडम, ऍक्च्युली आमचं ये- प्रोफेशनल आहे. वरती तसं आहे का खाली आहे? नाही तसं नाहीये. मी ना मग कसं आहे? आहे म्हणजे थोडंसं 50-50. म्हणजे वरचे डबे खालचे डबे का? हा, मग आता ते थोडंसं मॅचिंग लागतं ना असं. मग वरचेच केला तुम्ही गाळी शांड्याची. ते कसं आहे ना मॅडम, ते काही गोष्टी करावं लागतात आम्हाला. अहो मग आता वरून तर खालीपर्यंत काय करायला पाहिजे ना तुम्ही? हा, मग आता मी करणार, नेक्स्ट टाइम करणार आहे. त्या दिवशी मला महत्वाचं आहे ना. कधी? आधी तुमचा डावळा बगीचा पाहिलं. अहो, बगीचा ढवळा असू किंवा काळा असू, मेन त्यात मजबूत पाहिजे ना. हा तेवढं आहे म्हणा. मग आता तुमचं बस काय कुठे काय खायचं? वरून खाळून हा. मधून सगळीकडून काढायचे ते अहो. माघारी. मला लग्न करून पस्तावा झाला. आता तुमचं टावर बस मोठे, पण त्याला रेंज असेल तर फायदा काय? वाकडं डावर ते मग कामाचं नाही सरळ नाही. रेंज कशी पाहिजे माहिती का? 5G फुल स्पीड खतरनाक. आणि मला टावर आवडतं सांगते या बा, टावर असं सरळ पाहिजे. हा, हे असं मध्येच वाकडं काय ते? हे बघा, आता तुमचं साधारण या हा हा असं ते असंच वाकडं आहे सेम. एवढंच. मग मला हे असं आवडतं सरळ. हा, मग तेच सांगतो. आता तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का? तुमचं ना असं राऊंड झालेलं आहे, तर तुम्ही त्याला असं सरळ करायला पाहिजे ना. टावर सारखं, टावर कसं सरळ असतं. आता तुमचं हे नागमोडी झालेलं आहे असं. त्याला कोणत्या कसं- गल्लीत घुसत त्या गल्लीत घुसायचं त्या गल्लीत नाही घुसायचं. काय झालं माहिती आहे का डॉक्टर, ती पहिली होती ना, हा, पहिली गर्लफ्रेंड होती ना, हा, तिचं ना- ती वरून बसायची म्हणून वाकडं झालं. नाही, तिचं तोंड आहे लांबचं. हा. मग मी ना असं घालायचं. त्याच्यामुळे वाकडं झालं. मग ते तोंड त्याच्यामुळे वाकडं झालं का आधीपासून? नाही तिचं द्यायचं ना मी, त्याच्यामुळे घालतात. अहो, पण मग तुम्ही असं पण तुम्ही बरोबर मापात किंवा आणून ठेवले आहे ना. जजमेंट असतं मला. माझ्याकडे तुमच्यासारखे भरपूर लोक आहेत पेशंट. हा. हो डॉक्टर, ये बाबू, हे काय असं? आता विषय आहे ना, शिरलं कसं काय होते? हे बाबी को केलं हं? आता ते कसं झालं माहिती का? आता हे बळजबरीचं आहे ना, जे केलं ना बळजबरीचं, तर त्याच्यामुळे बघा हे रॉंग नंबर लागते. म्हणजे गाडी कुठं पण घुसती, मग ते अननेसेसरी असे स्क्रॅचेस पडतात ना. हा का? नो एंट्री मध्ये घुसती गाडी. हम्म. मग त्याच्यामुळे बघा ना कसं झालं. हो डॉक्टर, शिरलं ते आहे ना. मग हे पहा ना, चिरला अहो, ते तुमच्यासारखे होते ना तिथं, असे कुठं काही घालायचे. किती तुम्हाला सांगतो, मोजून 7 बोटाचे राहिले. अहो, ते पूर्ण हात गेला होता. हा ना? मग ते पेशंट काय सांगायचं तुम्हाला, पुढं फाडून टाकली. हा? बघा ना, पूर्ण फाटलंय. मग टाके घालायचे ना. मग घातले ना, मी टाके घातले. मग मी त्याला केलं, रिपेअर केलं मी. मग त्यांना मी सांगितलं, म्हणजे कसं गायडन्स केलं प्रॉपर मी. असं नाही, या गोष्टी अशा करायच्या तशा करायच्या. आम्हाला सांगा ना कसं करायचं. मग मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही काय करा, थोडीशी ना पथ्य पाळा. साधारण आता तुम्ही काय करा, 8 दिवस गॅप द्या. आणि ज्यावेळेस दोघांच्या टावरला नाही काम करते मी तिकडे 8 दिवस गॅप घेते, पण 8 दिवस मला तुमच्याकडे होता ना. मला काही अडचण नाही. त्या बघा डॉक्टर, हा, पुढच्या साईडने तिकडं होत्या, हा. मागच्या साईडने मला करत. अहो सर, एक काम त्या करा. फाडून टाकायचं काय? अहो, त्या मॅडमचा जीव केवढा, तुमचं केवढं. मॅंगे जाऊन तर काही म्हणून राहिला हा, म्हणजे तर- पुढून आणि मागून. असं एका वेळेस एकाच ठिकाण करायचं असतं ते. हा का? मग ते काय गाडी तिच्या काढते. नाही म्हणून राहिलो मी. मग मी पुढून तिच्या घरात, मी तर मागून करतो. अहो, काय लावलंय सर तुम्ही? तुम्ही माझी काय चेष्टा मस्करी करताय का? मग मी ज्यावेळेस करतो ना, मग आर्या पार काटून जाईल. मग तुमच्याकडे असं नाही शिवायची व्यवस्था. माझ्याकडे सगळं आहे. चिकट टेप लावून घ्यायची. मी फाडतो पण शिवतो पण. मग चिकट टेप लावून घ्यायची. शूज तर स्वीट असत ना. बाबा, मी नाही तुमची- तर ते फेमिकॉल राहतं ते चिटकून घ्यायचं. हा, तुम्हाला जे सांगायला मी बरं ते डॉक्टर. करतो. हा. तुमच्याकडून आमचा इलाज होईल का? मग होईल ना, एक काम करा. कधी होईल? आम्ही दम काढू शकत नाही, आम्हाला रोज पाहिजे म्हणजे पाहिजे. मला आहे ना मॅडमची चेकिंग करावं लागेल. तुम्ही एक काम कधी करा. कधी मग? तुम्ही उद्या मॅडमला मी ऍडमिट करतो. पुन्हा टेस्ट करतो मॅडम. म्हणजे एवढं पडून राहावं लागून बघायला अहो मॅडम, तुमच्या जवळ.
ते बघा तुम्हाला इलाज करायचा आहे का नाही हा करायचंय. आणि मग आता समजा तुम्ही दवाखान्यात गेले ते बोलले ऍडमिट व्हायला तर ऍडमिट होतो माणूस. अहो यामध्ये सध्या राऊंड होती. डॉक्टर हा तुम्ही करून घ्या. कोणाची 10 राऊंड होते? कोणाचे बी मग एक दिवस येणं पडून राहायचं आणि एक दिवस माझं असंच वेस्ट घालवायचं मग. पण असं तुमचं कुठं तुमची बॅटरी डाऊन आहे ना राहायचंच नाही ना काय फायदा तिथं. ऑरेंज आहे तुम्ही मग? काय डॉक्टर तुमच्याकडे सापट आहे काय आहे तुमच्या? माइंड युअर लँग्वेज व्यवस्थित बोला. अहो डॉक्टर आमचं याला रेंज येते हं. फक्त दोन्हीचं कॉम्बिनेशन बसत मग नाही. मी तेच सांगतो मी काय करतो मॅडमला चेक करतो मी माझ्या पद्धतीने. मॅडमला ठेवूनच घ्या तुम्ही. हा मी साधन ठेवतो तुम्ही सायंकाळी या किंवा उद्या सकाळी मी सर्व रिपोर्ट्स वगैरे चेक करतो मॅडमचे. मी काय म्हणतो हळूहळू घाला बरं का. हळू घाल. मला बी वाटत नाही विचारतो तुम्ही. कसली इंजेक्शनची. हा नाही मी ना सुई आहे ना तुम्हाला ठेवता बस डॉक्टर सुई आहे ना अशी हळूहळू हळू अहो, मी लय इतकं- दुखत हो डॉक्टरला दुखत. मी ना इतकं हळू घालतो प्रत्येकाला का त्यांना कळत पण नाही कधी घातलं कधी काढलं. हा पण मग त्यांचं काम एकदम पत्ते होऊन जातो. हा. म्हणजे म्हणजे आता जरी तुम्ही माझ्याकडे थांबले ना मी तुमच्या कधी घालल कधी काढल तुम्हाला पण कळणार नाही. गुंजेल राहते याला म्हणता डॉक्टर. मग आणि तुम्ही ना एकदम संतुष्ट व्हाल म्हणजे तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला पण विसरून जाल घरदार विसरून जाल मी असं घालतो. हा का आणि जर त्यांना विसरले हा. तुम्हालाच ध्यानात धरलं हा. मग काय करायचं? नाही आता ध्यानात धरणं म्हणजे बघा मी तुमचा इलाज करणार आहे बरोबर. मग तुम्ही आता मला ध्यानात ठेवणारच ना जर मी तुमची इलाज केलेला आहे तुमची मदत केली तर. हा तेवढं आहे ना. मग बरोबर आहे त्यांचं. हा तर चला तुम्ही घेऊ करू. हा तुम्ही एक काम करा बाहेर जाऊ करू. साधारण उद्या येऊ शकता का? हा मग येऊ शकतो काय अडचण नाही. हा मग मी काय करतो मॅडमला चेक करतो आतमध्ये करा आणि मग ते तुम्हाला कळवतो मी कसं आहे काय. चला. हो हम्म. हा ना खूप पेशंटचे खूप फोन येत आहे. ठीक आहे एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी मॅडमला चेक करतो. हां हो मॅडमला करून घ्या. हो मॅडम चला मॅडम नमस्कार बोला. हो बोला.